काल संध्याकाळी म्हणजे साधारण 6:30 ते 7 या दरम्यान एकदम अशी विचित्र घटना घडली. म्हणजे आमचा जो गुंडू असा ना तो आमका सोडून गेलो. म्हणजे अंगणात येऊन तो घरात ना उठलो आणि अंगणात येऊन तो तुळशीच्या हेसर बसलेलो. त्याका उचलून हातातून घेऊन त्याका गेलंय घरात घेऊन गेलंय आणि संतोषने तेका थोडासा साखर मीठ आणि पाणी असताना असं भरवल्याने तेका त्यांना पिल्यान काही वेळ तो होतो आणि नंतर एकदम अचानक ना तो असं एकदम तडफडाक लागलो, असं वळवळाक लागलो जोरात असं. म्हणजे ते एकदमच तडफडाक लागलो. तो त्याची अवस्था बघून एकदम म्हणजे भीती वाटली खरा म्हणजे. मग मी तेका असं उचललंय वगैरे, हात वगैरे तेका लावलंय, त्याच्या डोक्यावरना वगैरे हात फिरवलंय, तेका हाक मारूक लागलंय, गुंडू काय नाही होतला बरा तुका, बाबू दुखता काय तुझा, असं त्याच्याबरोबर मी बोललंय वगैरे. तेव्हा ना त्यानं माका रिस्पॉन्स पण दिल्यान. मी गुंडू गुंडू असं तो बोललो सुद्धा. आणि नंतर ना अचानक असं आडवो झालो तो आणि एकदम असे म्हणजे असे धक्क्यासारख्या ते का म्हणजे हापके असे लागतात ना, तसं तो एकदम असं होऊ लागलो आणि अचानक श्वास त्याचा बंदच झालो. खूप वाईट वाटला. म्हणजे माझ्या डोळ्यातलं पाणी ना थांबत नाही होता, कारण मी ते का समोर बघितलंय. एकदम असं तडफडान बिचारो ते काय समजत नाही. त्यांका जे उलटे होतात ना ते पिवळ्या कलरचे उलटे होतात आणि माका वाटतं आता पित्त असतं त्यांचा. आणि ह्या जर कसला व्हायरल इन्फेक्शन इला ना त्याच्यात त्यांका भरपूर ती हैराण होतात. आणि गेल्या वर्षी ते आमचे दुसरे राऊत डॉक्टर म्हणून होते ना, त्यांनी सांगितलेल्याने की ह्याच्यातनं लहान पिल्ला ही नाही जगत आणि तो आजार परत इलो असा. कारण संतोष त्या दिवशी घेऊन गेलेले ना, आमच्या परीख जेव्हा घेऊन गेलेले डॉक्टरकडे, त्यावेळी एक असोच बोको इल्लो आणि त्यांना उलटी केल्यान थैसर. आणि लगेच असं म्हणजे त्यांना असतो पण जसा संतोष सांगत होते वर्णन ना तसाच आमच्या गुंडून केल्यान जाताना. खूप वाईट वाटला माका. नंतर मी एकदम गप्पच बसले ना, तर ह्यांनी माझी समजूत काढल्याने माका म्हणाले टेन्शन घेऊ नको, शेवटी त्यांचं आयुष्य हे कमी असता. एवढी गोंडस प्राणी ना त्यांच्यात एवढा मन अडकताना खूप छान वाटतं त्यांच्याबरोबर. आजचं व्लॉग तुमका आवडलं असत तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, बाय.